हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू व्हिडिओ. तर मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत सोलंग व्हॅलीला. आणि सोलंग व्हॅलीला आम्ही आता सगळीकडचे राईड्स वगैरे एन्जॉय करणार आहोत. आणि इकडचं वेदर मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते. वरती तिकडे बघू शकता स्नोफॉल होतोय. मस्त रेडी झालेलो आहोत. आणि हा जो आम्ही पूर्ण सेट घातलेला आहे, फक्त हँड ग्लोव्ज 100 रुपीज. आणि हा जो कम्प्लीट सेट आहे विथ शूज, त्याचे 250 रुपीज चार्जेस, म्हणजे भाड्याने घ्यावे लागतात. हा सेट जो आहे तो घेतला आहे ऑन द वे येताना. आणि आता आम्ही चाललेलो आहोत वरती, जिथे सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या जातात, जिथे भरपूर सारा स्नो आहे तिथे. तर आता इकडनं जर अटल टनलला जायचं असेल तर मग इकडनं 4x4 ची जिप्सी किंवा छोटी अजून गाडी कोणती असते ती करून पुढे जायचं आहे. त्याचे चार्जेस वेगळे आहेत. पण आम्ही ॲट प्रेझेंट आमच्या ज्या व्हेकलने आलेलो आहोत ती इथे खाली पार्क केलेली आहे. त्यामुळे तिथे पार्किंगची सुविधा पण उपलब्ध आहे. सो आता इकडनं वरती जायचं आहे जिथे स्नो पडतं आहे. आणि आता स्नोफॉल इथे होतो आहे. सो हळूहळू स्नोफॉल जोरात सुरू होईल. सो जे काय असेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. मग तुम्ही पाठी एवढे ना बस. एक काम कर, प्रज्ञाच्याकडे म्हणाले जाऊ दे, तू नको जाऊ, त्या कोपऱ्यात तू जा, म्हणजे तिकडे ऍडजस्ट होशील तू. चालेल. ये जो रिवर आ रही है ना, ये इस साइड को बह रही है. ये है रिवर चंद्रताल लेक से आ रही है ये. और हाँ, ये है रिवर चंद्रा, ठीक है. और आगे मतलब रख लो 30-40 किलोमीटर आगे आता है तांदी विलेज, तांदी. और वहाँ आती है भागा रिवर. फिर ये जब मतलब आपस में मिलती है फिर बनती है चंद्रभागा. हाँ, फिर जब ये पाकिस्तान एंटर होगी फिर बनेगी है झेलम और चनाब, जो नाम नहीं रहा, चनाब, झेलम और चनाब पाकिस्तान में. हाँ जी, यही रिवर जाती है पाकिस्तान. तर म्हणजे आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत ते अटल टनल जवळ. आणि अटल टनलला आम्हाला येण्यासाठी इथे साधारण एक अर्धा तासाचा कालावधी लागला. इकडनं आम्ही आता मस्त इकडे एन्जॉय करणार, फिरणार वगैरे. वरती स्नो वगैरे आहे सगळा, तो बघा सगळीकडे स्नो आहे. सो तिथे एन्जॉय वगैरे करणार आणि मग आम्ही पुढे सोलंग व्हॅलीला जाणार. आम्ही थांब रे. आणि आम्ही जी गाडी म्हणजे जी मी या गाडीने आम्ही आलो इथे. आणि ही जी गाडी आहे याच्यामध्ये आम्ही 9 जण होतो. 9 जण आरामात थांबतो का, 9 जण आरामात आम्ही या गाडीमध्ये येऊन बसलो आणि तिथून इथे आलो. आता इथे सगळं एन्जॉय करणार. हे बघा एन्जॉयमेंट सुरू झालेली आमची. पोरं काय ऐकतच नाहीत. थांब रे सारशा. तर मग आता आम्ही वरती डोंगरावर, बर्फाच्या डोंगरावरती बसलेलो आहोत. आणि तुम्हाला सराउंडिंगला बर्फ दिसत असेल जसं म्हणतात अटल टनलला. आता सो आता टनल ओपन आहे त्यामुळे आता साऊथ टनल म्हणजे जो टनलचा साऊथ साईड आहे त्या बाजूला येऊन बसतो. ॲक्च्युली बर्फ झाल्यानंतर असं म्हणजे काय माहिती, विदाऊट ग्लोव्ज बर्फ हातात घेऊन बसू शकतो. खाली गेल्यानंतर थंडी वाजते. आणि आमचं सहर्ष बघा काय करतो. असं नाही रे, असं असं कधी बनवूया का, नंतर बनवूया. ते वरती सॉफ्ट आहे तिथे बनवूया.
मग मंडळी आता फोटो वगैरे काढले आणि आता वरती अगदी हे बघू शकता, अगदी वरती आलोय आम्ही आणि इथे आता बसलो आहे. तर मी तुम्हाला इकडनं ना पुढे वरती अटल टनलचा जो गेट आहे नॉर्थ साईडचा, नॉर्थ पोल, तो दाखवते कसा दिसतो तो. तर समोर आपल्याला ब्रिज दिसतं, त्या ब्रिजच्या खाली नदी पण वाहते आणि बरोबर त्याच्या त्या बाजूला तिथे तुम्हाला अटल टनल दिसेल आणि मी तुम्हाला झूम करून दाखवते. नॉर्थ पोल आहे हा बघा. आणि हा संपूर्ण बर्फ आणि वरच्या बाजूला बघाल ना तुम्हाला तिथे बर्फ पडताना, म्हणजे वरच्या बाजूला स्नोफॉल होतोय. हा बघा इथे एक नंबर क्लायमेट आहे, मस्तच वाटतं एकदम. बर्फच बर्फ सगळीकडे. तर मंडळी आता आम्ही अटल टनलला जाऊन आलो. तिथे भरपूर वेळ एन्जॉय केलं, बर्फात ती भरपूर म्हणजे बरंच खेळलो वगैरे. आणि आता आम्ही आलेलो आहोत ते सोलंग व्हॅलीला. मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे तुम्ही सोलंग व्हॅलीला आल्यानंतर रोपवेचं बुकिंग करू शकता. 750 पर पर्सन आहे. ओके, तर म्हणजे आता आम्ही अटल टनलवरनं आलेलो आहोत ते सोलंग व्हॅलीला आणि आता इकडनंच आलेलो आहोत ते अंजनी महादेव टेम्पल आहे जो वरती तिथे. आणि आता आम्ही जे जाणार आहोत ह्या व्हेकलने, ह्या ज्या बाईक्स आहेत माउंटेन बाईक्स आहेत त्याने जाणार आहोत वरती. आणि याचे जे चार्जेस आहेत ते आम्हाला पर फॅमिली 1000 रुपीज सांगितलेत. आणि आम्ही फॅमिलीमध्ये 1, 2, 3 तीनच जण आहोत, 2 ॲडल्ट आणि 1 चाइल्ड. सो आता इकडनं जो रोड आहे तो थोडासा खडबडीत आहे, खड्डे वगैरे आहेत, त्यामुळे तो पण एक एक्सपिरियन्स घेऊन मग आम्ही जाणार वरती मंदिरात. तिथे थांबणार एक अर्धा पाऊण तास आणि जायला 15 मिनटं, यायला 15 मिनटं, त्यामुळे एक तासभर लागतो. चला गेले पण. मंडळी आता येऊन आम्ही पोचलेलो आहोत ते मंदिराजवळ. आणि मंदिराजवळ आल्यानंतर तुम्हाला इथे झिपलाईन आहे, स्की आहे, अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करायला मिळतात. पाहू शकतो करताना सुद्धा दिसतील. आणि सभोवतालचा हा परिसर सगळीकडे स्नो आहे. आता वरती जायचं आहे, इथे मंदिर आहे. भारी आहे.